पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत आणि या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या माध्यमाने मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष व इतर सर्व संबंधितांपर्यंत हा संदेश पोहोचण्यासाठी आज आम्ही राज्य निवडणूक आयोगामार्फत ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मला आपल्याला सांगा की ही परिषद ही फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका संदर्भात आज मी संवाद साधणार आहे। राज्यामधल्या ज्या निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे आणि यामधून एकूण 6,859 सदस्य आणि 288 अध्यक्ष यांची निवड होणार आहे। 246 नगर परिषदांमध्ये नवनिर्मित नगर परिषदा समावेश आणि 236 नगर परिषदांची मुदत संपलेली आहे। राज्यामध्ये एकूण 147 नगरपंचायती आहे, त्यापैकी 42 नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे। त्यामध्ये 15 नवनिर्मित नगरपंचायती आणि 27 नगरपंचायत मुदत यापूर्वी संपलेली आहे आणि उर्वरित 105 नगरपंचायतीची मुदत यापूर्वी समाप्त झालेली नाही। नगर परिषदची साधारणतः सदस्य संख्या ही 20 ते 75 आहे आणि नगरपंचायतची सदस्य संख्या ही 17 आहे। नगर परिषदेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीप्रमाणे आहे आणि साधारणतः एका प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे 2 जागा नगर परिषदेमध्ये असतात, पण नगर परिषदच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर मध्ये एका प्रभागामध्ये 3 जागा असतात। म्हणजे साधारणतः मतदारांना 2 ते 3 सदस्यांसाठी वोटिंग करावं लागेल। याशिवाय नगर परिषदेचा एक अध्यक्ष आहे, यासाठी सुद्धा मतदान करावं। नगरपंचायतमध्ये आपल्याला माहीत आहे की फक्त एक सदस्य असतो आणि एक अध्यक्ष, त्याच्यामुळे तिथे मतदारांना नगरपंचायतीसाठी 2 मतं द्यावे लागते। नामनिर्देशन हे पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्या संकेतस्थळावर ऑनलाईन नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील आणि एका प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्त नामपत्र संकेतस्थळावर नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारांना द्यावी लागेल। नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे, मात्र ज्यांनी नामनिर्देशनापूर्वी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे